पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये गोंधळ असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। तर जयंत पाटील यांनीही महायुती सरकारवर निशाणा साधलाय। ज्या राज्यात पालकमंत्री पदासाठी जाळपोळ होऊ शकते त्या राज्यात जास्त काही बोलण्याची गरजच नाही असं पाटील म्हणाले। ही भांडणं या सरकारमध्ये, या भाजप सरकारमध्ये पालकमंत्री कोण बनणार, कुठचं खातं कोणाला मिळणार, कुठचा बंगला कोणाला मिळणार, ह्याच्यावरच सुरू झाली असतील तर जनतेने ह्याच्यातून समजायचं तरी काय। बरं, हे स्थगिती कोणाच्या हट्टापोटी दिलेली आहे? तर एक असे आहेत त्याच्यात ज्यांच्याच कार्यकाळात योगायोगाने, मला माहीत नाही त्याच्यात असं पुढे अजून काही गोष्टी येत आहेत, एसटीचा घोटाळा जो आता सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असं कळतंय, पण त्यांच्याच कार्यकाळात झालं असं कळायला काही दुसरं काही मार्ग नाही, त्यांच्याच काळात झालं असं वाटतंय। ते मग कोणीतरी जाऊन टायर जाळतो। खरं तर जर टायर जाळून, रस्ता रोको करून, जाळपोळ करून अशा स्थगिती येत असतील आणि अशी जर पालकमंत्री पदं मिळाली असतील तर हे चुकीचं आहे। अशा मंत्र्यांना लगेच मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। हा हावरटपणा काही बरा नाही, हा स्वार्थीपणा बरा नाही। महाराष्ट्रातली परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेची बघितली तर फार चिंताजनक आहे। ज्या राज्यामध्ये मंत्री असणारी लोकच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी लोक उतरवतात आणि ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ होऊ शकते त्या राज्यात आपण जास्त काही बोलण्याची गरजच नाही। आणि आमच्या लाडकी बहीण रायगडची आहे, तिच्यावर अन्याय झालेला दिसतो एकंदरच पालकमंत्रीपदावर।